नमस्कार. श्री स्वामी समर्थ श्लोक दादूस चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर दररोज आपण वेगवेगळे स्वामींचे व्हिडिओ बघतच आहोत. स्वामींबद्दल माहितीचे किंवा कोणत्या सेवा केल्यानंतर काय होतं स्वामींच्या. आणि मग तर आज एक नवीन व्हिडिओ आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत की आपण स्वामींच्या कोणत्या सेवा करू शकतो दररोज. तर काय होतं, बऱ्याच वेळा सगळ्यांच्या घरी सगळे सुख असून पण काही लोकांना समाधान मिळत नाही किंवा काहींना म्हणजे असं जगात कोणीच नाही की तो सुखी आहे आणि समाधानी आहे सगळ्यांची. तर काय होतं बऱ्याच जणांना की काही लोकांच्या घरी भरपूर पैसा असून पण एखादा आजारपण असं लागतं की ते आजारपण बरं होत नाही, किंवा काहींच्या घरी आजारपण नसतं पण पाहिजे तेवढा पैसा नसतो. आणि मग बरेच लोकांच्या इथं हा प्रॉब्लेम होतो की भरपूर पैसा कमावतात पण तो पैसा शिल्लक राहत नाही, कुठे खर्च होतो हे त्यांना समजत पण नाही. त्यामुळे मग ह्या गोष्टी किंवा लक्ष्मी टिकून राहत नाही, घरात सतत कटकटी असतात, वाद होतात, घरातील लहान मुले चिडचिड करतात आणि घरातील वातावरण शांत राहत नाही. तर मग ह्या ज्या बऱ्याच गोष्टी आहेत, तर मग त्यासाठी मग आपल्याला दररोज स्वामींच्या आपण कोणत्या सेवा केल्या पाहिजेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मग कोणत्या सेवा करायच्या आहेत स्वामींच्या, की दररोज तुम्ही न चुकता श्री स्वामी चरित्र सारामृत हे पोथी तर सगळ्यांना माहितीच आहे. ज्यांना माहिती नसेल ते यूट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर सर्च करू शकतात. श्री स्वामी चरित्र सारामृत पुस्तक म्हणा किंवा पोथी असं तुम्ही यूट्यूबवर टाकला तर ते तुम्हाला कशा प्रकारे पुस्तक आहे ते समजेल. आणि मग त्यानंतर तुम्हाला ते पुस्तक जर पाहिजे असेल तर तुमच्या जवळपास मंदिर म्हणा किंवा मठ असेल तर तुम्हाला भेटेल, आणि ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईन पण तुम्हाला मिळून जाईल पुस्तक. तर मग त्या पुस्तकातले काय करायचे आहे, तुम्हाला दररोज 3 अध्याय वाचन करायचे आहेत. 3 अध्याय कशासाठी, की भूतकाळासाठी आणि भविष्य काळासाठी आणि वर्तमान काळासाठी. मग ह्या तिन्हीसाठी म्हणून दररोजचे 3 अध्याय वाचन करायचे आहेत. या पोथीमध्ये 21 अध्याय असतात, तर मग दररोजचे आपल्याला 3 वाचन करायचे आहेत. आणि मग त्यानंतरची सेवा म्हणजे काय करायची आहे, की असं आता बरेच जणांना वाटेल की वाचन करायचं म्हणजे सकाळी करायचं का संध्याकाळी करायचं, असं नाही. तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा दिवसभरातून कधी पण तुम्ही वाचन करू शकता. सकाळी करा किंवा संध्याकाळी किंवा दुपारी, पण जे पण तुम्ही वाचन करणार आहात ते फक्त मनापासून करा. स्वामींना तुम्ही कधी करता हे जास्त महत्त्वाचं नाही, पण तो किती मनापासून करता हे स्वामींना सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. तर त्यानंतरची सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ नामाचा जप, म्हणजे नामस्मरण. श्री स्वामी समर्थ हे नामस्मरण करायचं आहे. आता दररोज 11 माळी सगळ्यांना शक्य होत नाही, तर एक माळी तरी जप तुम्ही करू शकता. एक माळी जप म्हणजे एक जपमाळ 108 मण्यांची असते, त्यात 108 मणी असतात, त्यामुळे मग 108 जप तरी तुम्ही करू शकता. आणि जर तुमच्याकडे जपमाळ नसेल तर तुम्ही मोबाईलवर नामस्मरण लावू शकता किंवा मग तुम्ही स्वतः म्हणू शकता. म्हणजे तुम्ही म्हणत असाल किंवा मोबाईलवर लावलात तर मग ते इतरांना पण तुमच्या घरात ऐकायला जाईल. इतरांमध्ये पण काही दोष असते आणि घरात पण नकारात्मक ऊर्जा असेल तर ते बाहेर निघून जाण्यास मदत होईल आणि घरात सतत सकारात्मक म्हणजे प्रसन्न वातावरण राहील. म्हणजे ह्या गोष्टी मुलांच्या पण कानावर गेल्या तर मुलं पण चिडचिड करणार नाहीत. हे नामस्मरणाचं महत्त्व आहे. तर मग ह्या गोष्टी जर तुम्ही दररोज करायच्या आहेत, ते दिवसभरातून तुम्ही कधी पण करा, पण एक वेळा नामस्मरण अवश्य करा. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे तारक मंत्र. तारक मंत्र पण असंच आहे की तुम्हाला तारक मंत्र पण 11 वेळा शक्य होत नाही दररोज, कारण इतर वेळी आपण म्हणजे गुरुवारी किंवा पौर्णिमेला 11 वेळी आवर्जून करतो, पण दररोज सगळ्यांना शक्य होत नाही. कारण काय होतं की बऱ्याच महिलांना घरातली पण कामं असतात आणि मग आपण घरातली कामं ठेवायची आणि मग स्वामींचं नामस्मरण करायचं. हे मग स्वामींना पण आवडत नाही की तुम्ही तुमची सगळी कामं करा आणि मग त्यातला थोडा वेळ मला द्या. ज्या महिलांना, ज्या पुरुषांना शक्य होत असेल त्यांनी मग दररोज 11 माळी जप केलात तरी हरकत नाही. पण सगळ्यांना अगोदर स्वतःसाठी म्हणा किंवा स्वतःच्या गरजा भागवण्यासाठी कामं करायलाच लागतात. असं कोणीच नाही की जो घरात बसून पैसा कमवतं. सगळ्यांना पैसा कमवण्यासाठी किंवा अन्नधान्य खाण्यासाठी बाहेर कामं करायला जायलाच लागतं.
त्यामुळे मग तुमची जी कामं आहेत ती कामं पूर्ण करा आणि त्यानंतर मला वेळ द्या, हे स्वामींचं असतं. की असं म्हणत नाही स्वामी की तुम्ही फक्त माझं नामस्मरण करा, मी तुम्हाला पाहिजे तो पैसा देतो, पाहिजे त्या गोष्टी देतो, असं नाही. तुमचे जर कर्म चांगले असतील, तुम्ही जर चांगले कामं करत असाल, तर स्वामी मग तुम्हाला त्याचं फळ पण तेवढंच चांगलं देतात आणि तेवढंच लवकर देत असतात. पण ज्या पण तुम्ही सेवा करत असाल त्या फक्त मनापासून सेवा करा, हे स्वामींचं एवढंच म्हणणं असतं. बऱ्याच जणांना काय होतं, तारक मंत्र माहिती नसेल, जे नवीन स्वामींचे सेवेकरी आहेत त्या बऱ्याच जणांना तारक मंत्र पाठ नसतो. तर मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, एखादी अगोदर प्रिंट काढून घ्या किंवा मग तुम्ही एखाद्या पेजवर लिहून घ्या तारक मंत्र पूर्ण. सगळ्यांना सुरुवातीला स्वामींची सेवा करत असताना सगळ्या गोष्टी येतातच असं नाही. तर मग तारक मंत्र लिहून घेतल्यानंतर दररोज तुम्ही मग तारक मंत्र म्हणायचं आहे. एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे आणि मग त्या ग्लासावर हात ठेवायचा आहे आणि मग ते पाणी सगळ्यांनी थोडं थोडंसं प्यायचं आहे. जर घरातील पाणी पिण्यासाठी नकार देत असतील तर मग तुम्ही जे पाणी दररोज प्यायला घेता त्या पाण्यामध्ये ते पाणी तुम्ही मिक्स करू शकता आणि मग तेच पाणी सगळीकडे घरात शिंपडू शकता तीर्थ म्हणून. म्हणजे काय होतं की घरात शिंपडल्याने घरातील वाईट बाधा म्हणा किंवा वास्तुदोष असेल किंवा एखादी नकारात्मक ऊर्जा शक्ती असेल तर ती बाहेर निघून जाण्यास मदत होते आणि घरातील वातावरण हे नेहमी प्रसन्न राहते आणि चांगलं राहतं. तर मग हे झालं श्री स्वामी समर्थ तारक मंत्र दररोज एक वेळा अवश्य म्हणायचं आहे. आणि त्यानंतरची सेवा म्हणजे की श्री गुरुदेव दत्त ह्या नामाचा जप करायचा आहे. तो पण जप तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढं श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करता. तो पण जप तुम्ही 108 वेळा करा. आता ह्या एवढ्या सगळ्या सेवा करायला सगळ्यांना शक्य होत नसेल तर मग काही सेवा तुम्ही म्हणजे स्वतः करा, कारण काही सेवा तुम्ही मोबाईलवर म्हणा किंवा यूट्यूबवर लावलात त्यावेळेस मग आपल्या तोंडातून पण म्हणणं होतं श्री स्वामी समर्थ नामाचा जप म्हणा किंवा श्री गुरुदेव दत्त यांचा जप. तर ह्या वेळ नसेल तुम्हाला तर मग ज्यावेळेस तुम्ही बाहेर प्रवास करत असाल तर त्यावेळेस पण तुम्ही नामस्मरण केलात तरी हरकत नाही. पण शक्य होत असेल तर शक्यतो तुम्ही घरात देवापुढे बसूनच नामस्मरण करा. म्हणजे ह्या ज्या गोष्टी आहेत त्या दररोज स्वामींच्या सेवा करण्याच्या आहेत, त्यामुळं तुम्ही स्वामींपुढं बसूनच करा म्हणजे त्याचं फळ पण तुम्हाला नक्की मिळतं. तर हे झालं श्री गुरुदेव दत्त यांचा जप. तर मग ह्या एवढ्या सेवा आहेत की ज्या तुम्ही दररोज करायच्या आहेत. यातली एखादी सेवा नाही झाली तरी हरकत नाही किंवा यातली एखादी जरी सेवा तुम्हाला करायला दररोज शक्य होत असेल तरी हरकत नाही. पण जी पण सेवा तुम्ही करणार आहात ती फक्त मनापासून करा. मनापासून केलेल्या सेवेचं फळ नक्की मिळतं आणि स्वामी आपल्या भक्तांना कधीच एकटं सोडत नाही. त्यामुळे त्यात कोणती पण सेवा करा, त्याचं फळ तुम्हाला स्वामी देतातच. त्यामुळे मग आजच्या व्हिडिओमधून ही एवढीच माहिती सांगायची होती. तर मग व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला जर अजून नवीन नवीन माहितीचे व्हिडिओ माहिती करून घ्यायचे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर मग ह्या जर सेवा तुम्ही करत नसाल दररोज तर तुम्ही ह्या सेवा करा. ह्या सेवा करणे तेवढेच गरजेचं आहे जेवढे आपल्या दररोजच्या आपण गरजा भागवतो तेवढेच हे स्वामी सेवेकरी असणाऱ्याने तरी ह्या सेवा आवर्जून करा. तर मग आजचा हा व्हिडिओ इथंच संपला. परत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीमध्ये भेटू. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.